पार्ट 2 यमराजांची अडचण आणि ब्रह्मलोकातील निर्णय. मृत्यूलोकात हजारो जीव दररोज देहत्याग करत होते. यमलोकाकडे जाणाऱ्या आत्म्यांची संख्या वाढत चालली होती. पण त्या आत्म्यांच्या कर्मांचा अचूक हिशेब ठेवणारा कोणीच नव्हता. यमराज दररोज पापी आणि पुण्यवान जीवांचा न्याय करत होते. पण त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. मी न्याय देतोय, पण न्यायाचा आधार काय? काही आत्मे रडत होते, काही संतप्त होते, काही स्वतःला निर्दोष म्हणत होते. यमराजांच्या दरबारात गोंधळ वाढत चालला होता. यमराजांचा अंतर्मनातील संघर्ष. एके दिवशी यमराज गंभीर चिंतेत बसले होते. त्यांच्या हातात दंड होता, पण मनात शंका होती. ते स्वतःशीच म्हणाले, जर एखादं पाप माझ्या नजरेत आलंच नसेल तर? जर मनात केलेल्या पापांचा हिशेबच नसेल तर? न्याय देणं सोपं होतं, पण न्याय अचूक असणं कठीण होतं. त्याच क्षणी यमराजांनी मोठा निर्णय घेतला. ब्रह्मलोकाकडे प्रस्थान. यमराज आपल्या दिव्य वाहनावर आरूढ झाले आणि थेट ब्रह्मलोकाकडे निघाले. आकाशीय ध्वनी, शंखनाद. ब्रह्मलोकात पोहोचताच त्यांनी ब्रह्मदेवांना साष्टांग प्रणाम केला. यमराज आणि ब्रह्मदेव यांचा संवाद. यमराज म्हणाले, हे सृष्टीकर्त्या, माझ्यावर जीवांच्या न्यायाची जबाबदारी आहे. पण आज मला भीती वाटते. कुठे अन्याय तर होत नाही ना? कर्मांची संख्या अमर्याद आहे, पण त्यांची नोंद नाही. ब्रह्मदेव शांतपणे ऐकत होते. क्षणभर डोळे मिटून ते स्मितहास्य करत म्हणाले, धर्मराज, न्याय तेव्हाच परिपूर्ण होतो जेव्हा कर्माचा लेखाजोखा अचूक असतो. चित्रगुप्तांचे जन्म. ब्रह्मदेवांनी ध्यानस्थ होऊन आपल्या चित्तातून एक दिव्य तेज प्रगट केले. ते तेज हळूहळू मानवाकृती धारण करू लागले. हातात लेखणी, दुसऱ्या हातात ग्रंथ, डोळ्यात विलक्षण तेज. ब्रह्मदेव म्हणाले, हा आहे चित्रगुप्त, जो दृश्य आणि अदृश्य दोन्ही कर्मांची नोंद ठेवेल. चित्रगुप्तांचे कर्तव्य. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, हा केवळ लिहिणारा नाही, हा मनातील विचारही वाचू शकतो. पाप फक्त कृतीने होत नाही, कधीकधी विचारही पाप असतो. यमराज नतमस्तक झाले. नावकरण आणि वरदान. ब्रह्मदेव म्हणाले, तू धर्माचा लेखापाल आहेस, म्हणून तुझं नाव चित्रगुप्त.